नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळूयाच्या काही ठळक घडामोडींकडे. नाराज झालेल्या सभापती विलास कांबळे यांनी ठोठावले उच्च न्यायालयाचे दरवाजे. ठाणे टर्मिनलचा प्रस्ताव मागे पडून त्या ठिकाणी ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय साकारणार नव्या रूपात. आणि ठाण्यातील राबोली भागातील होली क्रॉस कॉन्व्हेंट स्कूलमधील प्रवेश प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचाराला उघडकीस. स्थायी समिती सदस्यपदाची निवडणूक पार पडली असली तरी या सदस्यांचे अंतर्गत कलह संपलेले नाहीत. स्थायी समिती सभापतीपद केवळ 3 महिनेच मिळाल्यानं नाराज झालेल्या तत्कालीन सभापती विलास कांबळे यांनी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. त्यामुळे सभापती पदाची निवडणूक पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्थायी समिती सभापती पदाचा कार्यकाळ केवळ 3 महिनेच मिळालाय, तो वाढवून 1 वर्षाचा करावा या मागणीसाठी ते न्यायालयात गेले आहेत. काही दिवसांपूर्वी स्थायी समितीमधील 8 सदस्यांचा कार्यकाल संपुष्टात आला. त्यामध्ये विद्यमान सभापती विलास कांबळे यांचा देखील समावेश होता. त्यामुळे त्यांनी पुन्हा सदस्यपदाची मागणी केली होती, परंतु शिवसेनेनं त्यांची मागणी फेटाळून लावली. सुरुवातीला त्यांनी शिवसेनेच्या विरोधात भूमिका घेतली होती. त्यांना धडा शिकवला जाईल अशी भाषाही त्यांनी केली होती. परंतु शिवसेनेच्या 2 ज्येष्ठ नगरसेवकांनी त्यांच्याशी 2.5 तास चर्चा आणि त्यांची मनधरणी करून या नाट्यावर पडदा टाकला होता. परंतु कांबळे उच्च न्यायालयात गेल्यानं वाद आणखीनच वाढणार असल्याचं आता स्पष्ट झालंय. लोकशाही आघाडी देखील कांबळेंना मनवण्यासाठी हालचाली करत आहे. परिवहन समितीचा ताबा आपल्याकडे राहावा यासाठी राष्ट्रवादीचे काही नेते कांबळे यांच्या संपर्कात असल्याचं समजतं. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. आवाज माझा पहा आता YouTubeवर देखील. ठाण्यातील राबोडी भागातील होली क्रॉस कॉन्व्हेंट स्कूलमधील मॅनेजमेंटनं नर्सरीच्या विद्यार्थ्यांना ज्युनियर केजीला ऍडमिशन देणं बंधनकारक असतानाही त्यांनी बाहेरील विद्यार्थ्यांना प्राधान्य दिल्यानं या शाळेतील मुख्याध्यापकांच्या कार्यालयात पालकांनी एकच गर्दी केली होती. जी मुलं नर्सरीमध्ये प्रवेश घेतात त्याच मुलांना त्याच शाळेत ज्युनियर केजीला 80% प्रवेश देणं प्रत्येक शाळेला बंधनकारक असतं. मात्र असं असतानाही राबोडीतील होली क्रॉस कॉन्व्हेंट शाळेनं मात्र हे बंधन न जुमानता सरळ बाहेरील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला. त्यामुळे संतप्त झालेल्या नर्सरीतील मुलांच्या पालकांनी या शाळेच्या मुख्याध्यापकांच्या कार्यालयात जाब विचारण्यासाठी एकच गर्दी केली होती. यावेळी पालकांनी नर्सरीला असणाऱ्या आमच्या विद्यार्थ्यांना ज्युनियर केजीमध्ये प्रवेश द्या अशी मागणी केली. या ऍडमिशनसाठी जवळजवळ 676 प्रवेश अर्ज दाखल केलेले आहेत. मात्र या शाळेतील नर्सरीच्या मुलांचा ज्युनियर केजीच्या प्रवेशासाठी विचार न करता शाळाबाहेरील विद्यार्थ्यांना प्राधान्य देत असल्याचं निदर्शनास आलंय. यावेळी पालकांचा वाढता दबाव पाहता प्रसंगावधान राखून मुख्याध्यापकांनी आणि शाळेच्या व्यवस्थापनाच्या विभागानं 55 नावं लिहून घेतली. मात्र यातील केवळ 25%च विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल असंही यावेळी सांगण्यात आलं. मात्र सर्वच्या सर्व 55 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा अशी मागणी पालकांनी लावून धरली. याबाबत ज्या मुलांची प्रवेश यादी लावण्यात आली आहे त्याबाबत मुख्याध्यापकांना विचारणा केली असता ही यादी पुण्याहून कन्फर्म होऊन आलेली आहे अशी उडवाउडवीची उत्तरं देण्यात आली. यावेळी संतप्त पालकांनी सर्वच्या सर्व 55 विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही अशी भूमिका घेतली. मात्र या शाळेच्या भोंगळ आणि बेजबाबदार कारभारामुळे लहान मुलांचं भविष्य टांगणीला लागल्याचं दिसून आलं. शाळांच्या डोनेशनच्या हव्यासापोटी लहान मुलांना त्याची शिक्षा मिळत असल्यानं पालकही हतबल झालेत. आज इकडे ऍडमिशनसाठी ज्युनियर केजीचे ऍडमिशनसाठी सगळे जमा झालेले होते इकडे सगळे पालक आणि अजूनही जमा आहेत. ते मॅनेजमेंट काही डिसिजन घेत नाहीये. एकंदरीत टोटल 676 फॉर्म्स सबमिट केलेले होते. स्टुडंट्समध्ये फक्त 2 स्टुडंटला ॲडमिशन दिलेलं आहे. आता म्हणते आता आमच्याकडून 55 स्टुडंटचं नाव लिहून घेतलेलं आहे. प्रिन्सिपल म्हणते आता त्याच्यामध्ये 25% फक्त आउट ऑफ 25% दॅट मीन्स अराउंड 15 स्टुडंटचं ॲडमिशन देणार. ॲडमिशन ते पण कन्फर्म नाही आहे, ती सांगत नाही आहे कन्फर्म म्हणून. त्यासाठी आम्ही इकडे थांबलो आहेत. ते 55 सगळे आमचं ॲडमिशन कन्फर्म करून घ्या. टोटल सीट होतं 135 सीटचं कन्फर्मेशन दिलं. त्याच्यामध्ये नक्की या सगळे पैशाचा डोनेशनसाठीच हे सगळं कारोबार चालले आहेत. आम्हाला लिस्ट कुठून आले म्हटलं सांगितलं तर लिस्ट पुण्यावरून बनवून आणलेलं असे माहिती दिलेले जातात. आवाज माझा पहा इन केबलवर 971 क्रमांकावर रोज रात्री 8 वाजता आणि यूस्कॉड 18 वर 902 क्रमांकावर रात्री 9 वाजता. पाहायला विसरू नका आवाज माझा.
शहरातील मनोरुग्णालयाजवळील जागेत विस्तारित रेल्वे टर्मिनलचा प्रकल्प मागे पडला असून तिथे जिल्हा सामान्य रुग्णालय बांधण्यात येणार आहे. या 7 मजली रुग्णालयाच्या इमारतीत 500 बेड्स उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय शहराच्या मध्यभागी असून या रुग्णालयाची वास्तू जीर्ण झाली आहे. हे रुग्णालय मोठ्या जागेत हलवून तिथे रुग्णांसाठी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशा सूचना जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत करण्यात आल्या होत्या. तसा ठराव करून सरकार दरबारी पाठवण्यातही आला. जागेच्या पाहणीसाठी मनोरुग्णालयाजवळील 5 ते 10 एकर जागा होऊ शकते यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. या जागेवरील अतिक्रमण रोखण्यासाठी तिथे कंपाऊंड बांधण्याच्या सूचना बांधकाम विभागाला देण्यात आल्या आहेत. ठाणे रेल्वे स्थानकाचा वाढता भार लक्षात घेता मनोरुग्णालयाजवळच्या मोकळ्या भूखंडावर टर्मिनस करण्याचा प्रस्ताव पुढे आला होता. ही जागा सरकारच्या अखत्यारीत असल्यानं या संदर्भात पाठपुरावा करून ही जागा मिळवण्यास पालिका अपयशी ठरल्यानं टर्मिनसचा प्रस्ताव बारगळला गेलाय. या उलट जिल्हा सामान्य रुग्णालयाची इमारत पाडण्याच्या सूचना स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये देण्यात आल्या होत्या. पण शहरातील इतक्या मोठ्या रुग्णालयाचं इतर ठिकाणी स्थलांतर करण्यासाठी शहराच्या जवळ जागा उपलब्ध होत नव्हती. त्यामुळे रुग्णालयाचं स्थलांतर होत नव्हतं. मात्र आता मनोरुग्णालयाजवळील 5 ते 10 एकर जागेत 100 कोटी रुपये खर्च करून 7 मजली रुग्णालय बांधण्यात येणार आहे. या रुग्णालयामध्ये 500 बेड्स उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. दरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जुन्या इमारतीत महिलांसाठी 200 आणि बालकांसाठी 100 असे 300 बेड्सचं रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे. ठाण्यातील हनीकोम या डान्स बारवर ठाणे गुन्हे शाखेनं छापा टाकला असून 19 बारबालांसह एकूण 82 जणांना ताब्यात घेतल्याची घटना ठाण्यात घडली आहे. आणि या प्रकरणात बार मालकाविरोधात 308 अन्वये गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. या बारमध्ये अल्पवयीन मुलींसह एका छुप्या खोलीत अश्लील चाळे सुरू असल्याची खबर ठाणे गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकानं शनिवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास या बारवर छापा टाकला. पोलीस मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या राबोडी परिसरात हनीकोम या बारमध्ये अवैधरित्या डान्स आणि अश्लील चाळे सर्रास सुरू असल्याच्या अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. तरीही या बारवर काहीही कारवाई करण्यात आली नसल्यानं नागरिकांमध्ये संताप होता. मात्र जेव्हा पोलिसांनी तिथे छापा टाकला तेव्हा तिथे एकही बारबाला न आढळल्यानं पोलीस बुचकळ्यात पडले. इमारतीचा कोपरानकोपरा पोलिसांनी पिंजून काढल्यानंतर एका भिंतीत तयार केलेल्या छोट्या भुयारात 19 महिलांना लपवण्यात आलं होतं. आणखीन काही तास त्या आत राहिल्या असत्या तर गुदमरून त्यांचा मृत्यू झाला असता अशी माहिती पोलिसांनी दिली. यावेळी बारमध्ये छुप्या खोलीत बारमधील मुलींना लपवण्यात आलं होतं. मात्र पोलिसांनी सदर बारची कसून तपासणी केली असता 18 बारबालांसह 35 ग्राहक, बारचा व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांसह एकूण 82 जणांना ताब्यात घेतलंय. मात्र मृत्यूस कारणीभूत ठरेल अशा परिस्थितीत बारबालांना कोंडून ठेवल्यामुळे बार मालकाच्या विरोधात प्रथमच आयपीसीच्या कलम 308 अन्वये प्रथमच सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी यावेळी दिली. इमारतीत केलेल्या बेकायदा बांधकामाप्रकरणी एमआरटीपी कायद्यानुसार कारवाईच्या हालचाली सुरू झाल्या असून बारमध्ये अनेक नियम मोडल्याचं निष्पन्न झाल्यानंतर त्यांची सारी लायसन्स देखील जप्त करण्यात आली आहेत. बाबा उद्या फी भरावीच लागणार. पैसे पाठवू कसे? सोपं आहे. टीजीएसबी मध्ये खातं आहे? हो आहे. गुड. एटीएम कार्ड आहे? मग पैसे इथल्या शाखेत टाका आणि त्याला कुठल्याही एटीएम मधनं काढायला सांगा. बँक नेटवर्कच्या कुठल्याही एटीएम मध्ये तुम्ही टीजेएसबीचे एटीएम कार्ड वापरू शकता. बाबा पैसे मिळाले. आता बँकिंग इज नो टेन्शन यार. आवाज माझा पहा आता YouTubeवर देखील. भरधाव वेगातील कारनं दिलेल्या धडकेत भटका कुत्रा ठार झाल्याची घटना काल दुपारी बचपाखडी परिसरात घडली. प्राणीमित्रांनी केलेल्या मागणीनंतर रात्री उशिरापर्यंत नौपाडा पोलीस ठाण्यात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं. पारसीवाडीतील शिवालय सोसायटीतील मनोहर कदम सोमवारी दुपारी 2:15च्या दरम्यान कारनं जात होते. त्यावेळी बचपाखडी येथील शिवसेना शाखेसमोर त्यांच्या कारनं रस्त्यावरील कुत्र्याला धडक दिली. यात तो कुत्रा जागीच ठार झाला. संतप्त शिवसेना कार्यकर्त्यांनी याचा जाब विचारण्यासाठी कदम यांचं घर गाठलं, पण कदम घरातून बाहेर आले नाहीत. अखेर शाखा प्रमुख संदीप जाकल यांनी नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली, तर अॅनिमल वेलफेअर ऑफिसर मीत अशर, प्राणीमित्र ज्ञानेश्वर शिरसाट यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली आणि त्यामुळेच त्या कार चालकावर FIR दाखल करण्यात आली आहे. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. नाराज झालेल्या सभापती विलास कांबळे यांनी ठोठावले उच्च न्यायालयाचे दरवाजे. ठाणे टर्मिनलचा प्रस्ताव मागे पडून त्या ठिकाणी ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय साकारणार नव्या रूपात. आणि ठाण्यातील राबोडी भागातील होली क्रॉस कॉन्व्हेंट स्कूलमधील प्रवेश प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचाराला उघडकीस.
आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सायलेक आदर्श नगर समोर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 9773503326. आमचा ईमेल आयडी awazmaza.tvnews@gmail.com. आवाज माझावरील एखादी बातमी पाहायची राहून गेली असल्यास युट्यूबवरही ती बातमी तुम्ही पाहू शकता. तर मग उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत. तोपर्यंत नमस्कार.